हा घना राधाला सांग की तिचं पासपोर्टवरचं नाव बदललंय ते पोलीस स्टेशनला जाऊन व्हेरीफाय करून ये म्हणून. एकदा पासपोर्टवरच ऑफिशियली राधा घनश्याम काळे नाव झालं की मग इतर डॉक्युमेंट्सवर नाव बदलायला काही त्रास पडणार नाही ना. आयडिया ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय झालं? मी एका जॉबसाठी अप्लाय केलंय. बर. इथेच मुंबईत. इथे चांगलं आहे की मग छान आहे. हां म्हणजे अजून कन्फर्म नाही आहे पण होईल कदाचित. हो होईल होईल. छान आनंदाचीच बातमी आहे ही. तुझा हा पहिलाच जॉब आहे ना. छान. मी हे करते देवासमोर अगे आणि तुला सांगितलं का इथे अप्लाय केलंय त्यांनी एका जॉबसाठी आणि ते होईल म्हणतोय. हो मला म्हणाला तो तसं. ऐका नाही मी निघते, मला ऑफिसमध्ये थोडे काम आहेत जास्त. बर बर बर. हा आई ऐका ना, मला अबीरचा मगाशी फोन आला होता. त्याच्याकडे एका म्युझिक कॉन्सर्टची 2 तिकीट आहेत. तर मला विचारत होता की तू येतेस का, तर मी जाऊ का? अगं त्यात काय विचारायचं, जा की. किती दिवसात कुठे काही कार्यक्रमाला गेली नाहीयेस तू. जेवायला येशील ना? हो जेवायला. हा आणि डबा घेतलास का ग? हो हो जा जा. चहा देते मी तुला. आयडिया ऐक ना, तू चहा ठेव, मी आलोच. घनश्याम तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? नाही काय नाही, मला सांगायचं होतं, म्हणजे तुला सांगायचं होतं की तू का आईला विचारलंस की मी जाऊ का. म्हणजे काही गरज नाही राधा. तू कुठे जातेस, कोणाबरोबर जातेस, कधी जातेस, केव्हा जातेस, कधी परत येतेस, किती वेळासाठी जातेस, हे तू कोणाला सांगायची किंवा याची परवानगी काढायची गरज नाही. बिकॉज तू या घरात कोणालाही आन्सरेबल नाही आहेस. यू डोंट हॅव टू डू इट. हे बघ घनश्याम, आईंचं आणि माझं वेगळं असं एक नातं आहे. जर मी पप्पांबरोबर राहत असते तर जशी त्यांना सांगून बाहेर पडले असते तसंच आहे. आणि तुझं माझं संपलं म्हणून मी घरच्यांची सगळं संपवून टाकावं अशी अपेक्षा करू नकोस प्लीज. नाही नाही, पण त्यांनी काय होणार राधा की उद्या जेव्हा तू कायमची तुझ्या घरी परत जाशील तेव्हा त्रास होईल ना आईला. कारण तेव्हा तिला सवय झालेली असेल या सगळ्याची. तेव्हा तू काय करणार राधा? तू तुझ्या घरी गेल्यावर घरातनं बाहेर पडताना प्रत्येक वेळेस माझ्या आईला फोन करणार आहेस का की मी बाहेर जाते आई जाऊ का, असं करणार आहेस का? हो मी तसं सांगेन कदाचित. आणि सध्या मी इथे राहते ना, त्यामुळे माझ्यामुळे त्यांना त्रास व्हावा असं मला नाही वाटत. तुझं झालंय का बोलून? झालं असेल तर मी निघते. हां हो हो
हे बघा, सगळं अगदी शांतपणे लिहून काढा, म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही. अगं, आपली मुलीची बाजू आहे, त्यामुळे जबाबदारीने सगळी कामं करा. हो हो माई. आता हे झालं, हे झालं. हो. वहिनी, अहो ते साखरपुड्याची तारीख ठरवायला गुरुजी येणार होते ना घरी. हो हो हो, मी फोन केला होता माहिती त्यांना, पण ते काय म्हणाले की सध्या खूप अगदी सीझन आहे ना, म्हणजे खूप मुहूर्त आहेत म्हणे या महिन्यात, पण ते म्हणाले की मी फोन करून लवकरात लवकर येतो. बरं झालं बाई. हे आणि नाही, माझं काय म्हणणं माहितीये का, म्हणजे गुरुजी घरी यायच्यात आपल्याला जेवढं माहितीये ना तेवढी सगळी तयारी आपण करून ठेवूया. हो. वहिनी, खूप काम आहे, तुम्हाला खूप टेन्शन आलंय. हो अगं, तू कशाला टेन्शन घेतेस, आम्ही सगळे आहोत ना. सगळं व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नकोस. अगं, आणि पाहुण्यांची लिस्ट वगैरे, म्हणजे धनाच्या लग्नाच्या वेळची यादी आहेच ना, पुन्हा करायला नकोय. हो हो हो, चालेल. आणि इतकी माणसं बोलवायलाच नको, फक्त जवळच्या नातेवाईकांना बोलवू म्हणजे झालं. हो की नाही? बर बर. खरं म्हणजे ना, माझी अशी इच्छा होती की ह्यावेळेला ना आपण सगळं घरी मॅनेज केलं तर. म्हणजे काय, साखरपुडा आपण घरीच करूया की. आता घर पण आपलं एवढं मोठं आहे. अगं, घनाचा साखरपुडा देसायांकडे म्हणजे राधाकडे झाला होता, मग आता कुहूचा साखरपुडा आपल्याकडे. आणि माई, म्हणजे आता माणसं पण कमी आहेत, तर माझी अशी इच्छा होती की आपण घरी स्वयंपाक करूया. अगं, करूया की, तुझी इच्छा आहे ना, करूया करूया, सगळं व्यवस्थित होईल. आपण सगळ्या एवढ्या जणी आहोत ना, जमायला काय झालं, आता राधा पण आहे आपल्या हाताशी. करूया. मी मोदक करू का? स्पेशालिटी आहे सासूबाईंची. नाही, आणि सुप्रिया पण आहेच ना वेगवेगळे पदार्थ करायला. आणि नाही, ह्यावेळेला मी राधाला पण सांगणार आहे काहीतरी छान बनव म्हणून. करेल. माई, आपण अगदी पंचपक्वान्नाचा बेत करूया. चालेल, तिच्या सासरच्यांना असं खुश करून टाकूया आपण. हो, तुम्ही खुश कराल. माझ्या सुना गुणाच्या आहेत, मला ठाऊक आहे, पण तुम्हाला कल्पना आहे ना, साखरपुड्याला त्यांच्या व्यायामशाळेतले पहलवान असतील. हो. आणि ते किती प्रमाणात खातील याची कल्पना आहे ना तुम्हाला. हो, आणि आपले व्याही पण खाणार आहेत. काय केटर म्हणजे कार्यालयच बरं पडेल का माई मग? आता कळलं तुम्हाला? अरे, कुठे ठेवली मी ती पेन ड्राईव्ह? माझं फक्त एवढंच ठेवायचं राहिलं होतं, आता कुठे ठेवू? हे सगळं मी केलं. म्हणजे तो फोटो मीच फ्रेम केला. छान दिसतोय ना? आवडला? एक मिनिट, हे सगळं तू का केलंयस कू? माझं लग्न ठरलंय ना आता, मग मी सवय करते खोली आवरण्याची, म्हणून आवरली मी तुमची पण खोली मध्ये. शी फुलं बिलं मीच लावली. आणि तो फोटो आहे ना, तो मला इतका आवडला, म्हणजे त्यात ना तुम्ही दोघं असे मेड फॉर इच अदर दिसताय. म्हणजे कसं माहिती का, तू झोका ती डाळी, तू पाऊस ती वीज, तू लॅपटॉप ती हार्ड डिस्क. तू शटाप या, शटाप. काय बोलतेस तू? काय 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 वेड्यासारखं बडबडतेस तू? एवढी मोठी झालीस तू, लग्न होणार आहे तुझं आता, तुला साधे मॅनर्स, साधे एटिकेट्स कळत नाहीत की दुसऱ्याच्या वस्तूला त्याला न विचारता हात लावायचा नाही. इतकी साधी सोपी गोष्ट कळत नाही तुला? तू तू का
लावलास माझ्या खोलीला? का 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 डिस्टर्ब केलीस माझी खोली तू? मला वाटलं आवडेल तुम्हाला दोघांना म्हणून मी. मला नाही आवडत. मला आवडत नाही. इथून पुढे जर माझ्या खोलीत माझ्या गोष्टींना मला न विचारता हात लावलास ना तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नाही. कळलं तुला? इथे मुळात वस्तू सापडत नाहीयेत मला आणि तू मला माझी खोली होती तशी पुन्हा करून पाहिजे. आत्ताच्या आत्ता आत्ता. असं कसं करणार परत पहिल्यासारखं? अरे नाही होणार पूर्वीसारखी तर मग विस्कटली कशाला? जर माहिती आहे की पूर्वीसारखं पुन्हा जर आपण पुन्हा पूर्वीसारखं जर काही करू शकत नाही आहोत कुहू तर मुळात ती रचना का बदलायची आपण? सॉरी ना दादू. काय झालं कुहू? काय झालं बाळा? काय? कुहू का रडतेस तू? काही नाही झालं. काय कोणी बोललंय का तुला? कुहू 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 काय झालं बाळा? काय रे? तू का रडतेस? हा काय रे? अगं का रडतेस? का उगाच डोळ्यातून पाणी येते? काय झालंय मला सांग. कोणी बोललं का काही तुला? दादू रागवला माझ्यावर. घनश्याम रागवला? का? कारण मी नको तू पण रागवशील. मी नाही रागवणार बाळा. सांग मला काय झालंय? काय झालंय? हं? काय झालंय सांग. मी ना तुमची खोली आवरली. म्हणजे सॉरी मी काही मुद्दाम केलं नाही. मी अजिबात इकडचं तिकडे काही केलं नाही खरंच. मला फक्त वाटलं की आपण सगळं नीट स्वच्छ आवरून ठेवावं छान म्हणून मी खोली नीट लावली आणि एक फुलांचा गुच्छ ठेवला टेबलवर. मी बाकी काही केलं नाही. शपथ. सॉरी. सॉरी नको म्हणू बाळा. आता तुझी काही चूक नाहीये. काही चुकलं नाही तुझं. घनश्याम का चिडला ते कळतंय मला. नाही तो मला म्हणलं की आता त्याला काही सापडत नाहीये तिकडे. असं कसं होईल? तुला सांगू का त्याला मुळातच कधी काही सापडत नाही कारण तो वस्तू जागेवरच ठेवत नाही. तो खूप चिडला. मला म्हणाला माझ्या वस्तूंना हात लावल्यास आता सगळं पूर्वीसारखं करून दे. असं कसं पूर्वीसारखं करणार ना? मग म्हणाला पूर्वीसारखं करता येत नाही तर मग मुळात बदलायला कशाला जायचं आपण? ऐक हे बघ तू रडू नको. तुझी काही चूक नाही. तू चांगल्या मनाने केलंस की नाही? घनश्यामला त्रास द्यायला केलंस का? नाही की नाही. चांगल्या मनाने केलेल्या गोष्टी कधीच चुकीच्या नसतात. हो ना. मग आता तू रागव त्याला. मी रागवेन. खूप रागव. खूप राग. थोडंच रागव. ऍक्च्युली नकोच रागव. त्याच्या रागवता पण येत नाही माहितीये ती. खरं त्याच्यावर रागवता पण येत नाही. तो रागवला माझ्यावर. हो बाळा रडू नको. मी बोलते त्याच्या. तू कधीच असं करत नाही. तो माझ्यावर का चिडला? ठीक रडू नको. तुझी काही चूक नाही. हा रडू नको. शांत.
तुझं काय चाललंय घनश्याम? आता काय केलं मी? आपल्या वादाचा राग तू बिचाऱ्या कुहूवर का काढतोयस? एकतर मी आपल्या वादाचा राग कुहूवर काढलेला नाही. ती चुकीचं वागले म्हणून मी तिच्यावर रागवलो होतो आणि मी मोठा भाऊ आहे तिचा. मला हक्क आहे तिच्यावर रागवण्याचा. आणि आता मी पुन्हा रागवणार आहे तिच्यावर, कारण तिने उगाच कारण नसताना तुझ्याकडे ही चुगली केली. तू अति करतोयस घनश्याम. आणि तिने ही सगळी खोली आवरून ठेवली, तिचं इंटेन्शन चुकीचं होतं का? उद्देश वाईट होता का? चला जाऊन घनश्यामला त्रास देऊ, खोली आवरून, असं होतं का? का चिडतोयस तू? हे बघ, घरात इतरांना कळणार नाही तुझ्या चिडण्याचं कारण, पण मला माहिती आहे. आपले प्रॉब्लेम्स आहेत, आपण सोडवू ना. तू त्याचा राग घरच्यांवर का काढतोयस? तू असं का वागतेस राधा? मी काय वागतेय घनश्याम? हे असं म्हणजे उगाच उगाच माझ्या घरच्यांची बाजू घेतेस. आत्ता उगाच कुहूची बाजू घेतेस. तुला माहितीये का कुहूने काय केलंय? हा फोटो तिने उगाच फ्रेम करून तिकडे माझ्या डोळ्यासमोर मला दिसेल असं ठेवला होता. का? कशासाठी? तिला काय गरज होती? जी गोष्ट मुळात अस्तित्वात नाहीये तिला ग्लोरिफाय का करायचं आपण? हे करायची तिला काय गरज होती मला सांग ना. आणि तू तिला सपोर्ट करतेस तिची चूक असताना. तिला काय माहिती आपण डिवोर्स घेणार होते? हा फोटो तिने लावला, त्यात तिची काय चूक आहे? एक्झॅक्टली हे तू मुद्दामून करतेस. मुद्दामून माझ्या आईला विचारून तिची परमिशन घेऊन बाहेर जातेस. मुद्दामून माझ्यासमोर अबीरचे फोन रिसीव्ह करतेस. मुद्दामून त्याच्याबरोबर बाहेर तू कॉन्सर्टला जातेस. मुद्दामून कुहूची बाजू घेतेस. हे सगळं तू मुद्दामून का करतेस? मला खिजवायला का करतेस तू हे सगळं? तुला भूक लागली का घनश्याम? तू खाल्लं नाही आहेस का बऱ्याच वेळात? नाही, तू उगाच चिडचिड करतोयस म्हणून म्हणते मी तुला. मी काही मुद्दाम करत नाही. काय करते मी मुद्दाम? काय करू मग आता? मी डोकं आपटू का तुझ्यासमोर? काय करू मी? सॉरी म्हणू तुला? सॉरी म्हणू? आय एम सॉरी. नाही ना, तू उगाच आता समजूतदारपणाचं आणू नकोस. कारण तू तुझी संध्याकाळ मस्त स्पेंड करून आलेली आहेस. तू म्युझिकल कॉन्सर्टला गेली होतीस, तू गाणी ऐकली आहेस, तू आनंदाने परत आलीस. त्यामुळे तू तुझी संध्याकाळ आनंदी घालव. तू एन्जॉय कर. मी आय एम सॉरी. राधा, हा काय बाबा? आज ऑफिसचं काम घरी घेऊन आलेस का? हो, सध्या काम खूप वाढलंय बाबा ऑफिसमध्ये. मी काय म्हणतो, ऑफिसमधली सगळी कामं एक एक करून पटापट संपव. रजा टाक आणि तू आणि घना दोघं जण कुठेतरी फिरून या. तसं पाहिलं तर तुमचा हनीमून अजून राहिलेलाच आहे आणि नुकता कुठे पाऊस सुरू झालेला आहे. तुमचा पहिला पावसाळा ना? बाबा पण किती गडबड आहे सध्या घरात. भाऊचा साखरपुडा पण व्हायचा आहे ना. त्या आधी जाऊन या आणि नंतर साखरपुडा झाल्यानंतर वाटलं तर परत जाऊन या. नुसतं हो म्हणून भागणार नाहीये.
मला तुझ्याकडनं वचन हवंय की तुम्ही दोघं जण एकत्र बाहेर फिरायला जाऊन याल. हे बघ, घरा काही पुढाकार घेईल असं मला वाटत नाही, पण तू पुढाकार घे. त्याची बायको आहेस ना, मग हक्क बजाव. एक विचारायचं विसरलो, म्युझिक कॉन्सर्ट कसा झाला? ॲक्च्युली बाबा मी गेलेच नाही म्युझिक कॉन्सर्टला. ऑफिसमधलं काम इतकं होतं, वेळेत संपलं नाही, उशीर झाला म्हणून तर घरी घेऊन आले काम. राधा, तू जर रात्रभर जागून काम करणार असलीस तर मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणतो. बाबा कशाला तुम्हाला त्रास? मी आणतो. तुझ्या विना